नमस्कार, दंडवत प्रणाम. सुगरणीचा खोपा या चॅनलमध्ये आपली मावशी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आपल्याला ही भाजी बनवायची आहे. या भाजीला चिगूर असं म्हणतात आणि एका झाडापासून येते. वर्षातनं एकचदा येते, उन्हाळ्यात येते. म्हणून आपण ही करून एकदा तरी वर्षातनं खायची आहे. तुमच्याकडे ही भाजी येते का? तुम्ही ह्या भाजीला काय म्हणता? भाजी ज्या झाडापासून येते त्या झाडाला काय म्हणता हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का. नक्की आपण आता ही भाजी करणार आहोत. ही उन्हाळ्यात येते एकचदा आणि तिला आपण करून खाल्लीच पाहिजे. ही आयुर्वेदिक भाजी आहे. तिच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि दुसरेही जीवनसत्व असतात. म्हणून आपल्याला ही निसर्गाची देण आहे आणि ही बाजारात या सीझनमध्ये येते. आपण एक दोनदा तरी करून खाल्ली पाहिजे. चला, ही भाजी अतिशय थंड असते, उन्हाळ्यात येते म्हणून, आणि त्याच्यात भरपूर औषधी गुण आहेत. आम्ही एक दोनदा तरी करून खाते. त्याप्रमाणे बाजारात तुमच्याकडे येत असेल तर तुम्ही पण करून खा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टाकून गेला, मोहरी टाकून घेते, जिरं पण टाकून घेते आणि मोहरी आणि जिरं चांगलं तळतळलं तर आता लसूण टाकू. गॅस बंद करते. आता तेल टाकून घेते. कांदे लाल करून घ्यायचे आहे. आणि आपल्याला आहे ना, अगदी रानभाजी आहे, तिला जास्त मसाले वापरायचे नाहीत. आपल्या घरात जे मसाले उपलब्ध तेच वापरायचे आहेत, म्हणजे भाजी चवीला लागते. परंपरेने जे सासूबाई किंवा आई जे मसाले वापरत होती तेच वापरणार आहे मी. आणि रानभाज्या आहेत ना, त्या ओरिजिनलच चवीला असतात, छान लागतात त्या. भाकरी तुम्ही ज्वारीची, बाजरीची, जी काही भाकर खात असाल तिच्यासोबत ते खूप छान. आपला जो कांदा आहे ना, तो आता छान असा गुलाबी रंगापर्यंत तळला गेला आहे. आता बेसिक मसाले टाकून घेऊ. मसाल्यांमध्ये आता मी ही लाल चटणी टाकून घेते. त्याच्यानंतर अर्धा चमचा धणे जिरं मसाले टाकून, हळद थोडीशी टाकायची आहे. आता हे मसाले जळू नाही म्हणून ते आता छान तळले गेले म्हणून टोमॅटो टाकते. टोमॅटो टाकल्याने काय होतं, त्याच्यात जे पाणी असतं ना, त्याच्यामध्ये आपले मसाल्याचे छान होतात आणि जळत नाही. नेहमीप्रमाणे मीठही टाकून घेते. मीठ चवीपुरतं टाकायचं आहे आणि मसाल्यातच टाकायचं आहे. हे तुम्हाला मी नेहमी सांगत असते. आता आपले सगळे मसाले शिजून गेले आहेत आणि टोमॅटो पण आपल्याला जरा शिजून गेला आहे. तर आता आपली जी भाजी आहे चिगूर म्हणून ती टाकून घेते. तिला धुवून घेतली. भाजीला हिरवा असा कलर आहे ओरिजिनल भाजीचा, पण ते काय, जे बाकीचं फूल आहे ना ते खूपच कवळं असतं आणि आपल्याकडे ती शेतातून बाजारात मार्केटवरून आपल्या दारावर विकायला येते. त्याच्यामुळे थोडे ते फूल आहे ना ते काळपट झालं आहे. पण चवीला काही फरक पडत नाही, चवीला एकसारखीच असते. ही भाजी तुम्ही खाल्ली आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कशी लागते ते पण सांगा. तुमच्या 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. जास्त नाही टाकायचं आपल्याला, जास्त नाही वापरायचं. आपल्याला जो जास्त शेंगदाणे वापरले ना आपण भाजीसाठी तर त्याची ओरिजिनल चव लागत नाही, म्हणून प्रमाणातच वापरावं लागतं. कुठल्याही गोष्टी प्रमाणातच वापरल्या तर छान होते भाजी. पण असं काही नाही की आपण खूप वस्तू वापरल्या आणि तरच भाजी चांगली होते. फक्त आपण प्रमाणात वापरली पाहिजे. आता याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घेते. हे झाकण ठेवून घेऊ आणि एक वाफ काढू. तुम्हाला भाजी झाल्यावर दाखवते. एकदा परतून घेते. आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे भाजीमध्ये, हिरवीगार अशी कोथिंबीर. आता पुढे जाऊन कोथिंबीर कमी होईल उन्हाळ्यात. आता मात्र आतापर्यंत भरपूर मिळत होती म्हणून आपणही भरपूर वापरत होतो. आता कोथिंबीरसुद्धा आपल्याला प्रमाणातच वापरावी लागेल. अजून एकदा 2 मिनिटासाठी वाफ काढून घेऊ. आता एकदा ही भाजी बघून घेऊ. आता आपली भाजी झाली आहे. छान असा सुगंध पसरला आहे घरामध्ये.
खूप छान होते ही भाजी. हे बघा शिजून गेली आहे भाजी. हे बघा कसं छान असं तेल सोडून दिलं भाजीला. मग दिसतच. आणि आता आपण जेवायला घेऊ. चला या जेवायला. चिगूरची भाजी, बाजरीची भाकरी, नाचणीचा पापड आणि लोणचं. आपण जेवण करूया. या मग जेवायला. आणि तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. बाय. काळजी घ्या स्वतःची.